तर याच मुद्द्यावरती इतिहासकार इंद्रजित सावंत या क्षणी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. इंद्रजितजी, स्वागत आहे आपल्या एबीपी माझामध्ये. तर एक अशा पद्धतीची मागणी केलेली आहे संभाजी भिडे यांनी की आता इथून पुढे सगळे कार्यक्रम तिथीनुसार व्हावेत आणि 6 जूनला जो शिवराज्याभिषेक सोहळा होतो तो बरखास्त करावा. याबद्दल आपली प्रतिक्रिया. नाही, मुळात त्यांची काय आता ही नवीन मागणी नाही आहे. ते सातत्यानं मराठा बहुजन समाजामध्ये बुद्धिभेद करायचं काम करत असतात. 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रात साजरा होतोय आणि तो बरखास्त करावा, नामशेष करावा असं म्हणून त्यांनी शिवभक्तांच्या भावना दुखवू नयेत, ही पहिली गोष्ट त्यांना विनंती आहे. आणि लाखोच्या संख्येनं शिवभक्त रायगडावर सुद्धा 6 जूनला जातात आणि यांच्या विचाराला महाराष्ट्राच्या बाहेरचा शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुयायी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी, संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुयायी, शाहू महाराजांच्या विचारांचे अनुयायी काय किंमत देतात ते 6 जूनला रायगडवर जमणारा समूह दाखवून देत असतो. त्यामुळे महाराष्ट्रानं अशा व्यक्तींना खूप गांभीर्याने घ्यायची गरज नाही आहे असं माझं मत आहे. कारण ते एकतर चुकीचा इतिहास सांगतात, समाजामध्ये तेढ निर्माण करायसारख्या वक्तव्य वारंवार केली जातात, आंबे खाऊन मुलं होतात अशा पद्धतीचं अवैज्ञानिक विधानं सुद्धा करतात. अशा खूप गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दल काय खूप गांभीर्यानं महाराष्ट्र घेत नाही, घेऊ नये. काही वाट चुकलेली शिवाजी महाराजांच्यावर अत्यंत प्रेम असणारी अशी माणसं त्यांच्या ह्या काही जी काय भावनिक बोलतात त्याला भुलत असतात. त्यांनी सुद्धा विचार करावा. भारत स्वतंत्र आहे. स्वतंत्र भारतामध्ये शिवाजी महाराज हे भारताचे राष्ट्रपुरुष आहेत आणि अशा राष्ट्रपुरुषांचे जयंती उत्सव, राज्याभिषेकाचे उत्सव कधी करावेत याचं स्वातंत्र्य सर्व शिवभक्तांना आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जास्त गांभीर्याने घेऊ नये त्यांचं विधान. बर, धन्यवाद इंद्रजितजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.